नमस्कार मित्रांनो, मी नीरज आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आज आपण हडप्पा संस्कृती संबंधित जी विशेष शहरं आहेत, साइट्स आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत। मला एक तुम्हाला सांगायचं आहे की लेक्चर बघत असताना त्यामध्ये खूप सारे फॅक्ट तुम्हाला पाहायला भेटतील। सध्याला सुरुवातीला फॅक्टवरती जास्त लक्ष देऊ नका। तुम्हाला एक्सप्लेनेशन म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह टाइपमध्ये आन्सर लिहायचे आहेत। तर त्या अनुषंगाने तुम्हाला हा व्हिडिओ बघत असताना फक्त एक ओव्हरव्ह्यू, एक ईगल व्ह्यू घ्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला हडप्पा संस्कृतीची सुरुवात कशी झाली जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आणि या व्हिडिओमध्ये ॲक्च्युअल हडप्पा संस्कृती कशी कशी होती आणि तिचा ऱ्हास कसा कसा झाला हे पाहायला भेटणार आहे। तर हे बघत असताना एक ओव्हरव्ह्यू, एक इमेज जर तुम्ही तुमच्या माइंडमध्ये सेट केली, एक बेसिक स्टोरी म्हणा किंवा एक बेसिक प्लॅटफॉर्म म्हणा की बेसिक प्लॅन म्हणा, त्या टॉपिक संबंधी जर तुम्ही फिक्स करून घेतला तुमच्या माइंडमध्ये, तर तुम्हाला एक्झाममध्ये म्हणा किंवा आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करत असताना खूप सारी हेल्प होणार आहे। तर फॅक्टवर फोकस न करता पूर्ण ओव्हरऑल ईगल व्ह्यूवरती फोकस करा। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणलं तर हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही काही नोट्स काढायची आवश्यकता नाहीये। ऑलरेडी सगळ्या गोष्टी नोट्सच्या फॉर्ममध्येच दिलेल्या आहेत। जर तुम्हाला वाटत असेल नोट्स काढले पाहिजे तर तुम्ही नोट्स काढू शकता, लिहून ठेवू शकता, परंतु लॉंग नोट्स काढू नका, शॉर्ट फॉर्ममध्ये नोट्स काढा। जमलंच तर मी याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल। पुन्हा सांगतोय की फॅक्ट बेसवरती जाऊ नका। व्हिडिओ दोनदा तीनदा तुम्ही पाहिला तर ऑटोमॅटिक फॅक्ट्स, लोकेशन, साइट्स हे तुम्हाला पाठ होऊन जातील। त्यासाठी तुम्ही करत असताना फक्त आणि फक्त ईगल व्ह्यू, ओव्हरव्ह्यूवरती फोकस करा। तर वेळ वाया न घालता सुरू करूयात हा व्हिडिओ। ठीक आहे, तर आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत भारतातील व महाराष्ट्रातील प्राचीन नगरे। यामध्ये आपल्याला मेन कोणते टॉपिक आपण कव्हर करणार आहोत ते पाहूयात। तर यात आपण हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये, नगरे आणि गाव वसाहतील त्यांच्यातील संबंध, एकमेकांचे संबंध, त्यानंतर उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था, व त्यानंतर नगरांचा ऱ्हास कसा झाला हे सगळं आपण या टॉपिकमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। तर हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये यामध्ये आपण नागरी हडप्पाच्या संस्कृतीची बीजे बलुचिस्तानातील मेहरगड येथे रुजलेली होती। म्हणजे हडप्पा संस्कृती ही सुरू होण्या अगोदर जी पूर्व हडप्पा संस्कृती होती त्याची सुरुवात आपल्याला मेहरगड येथे पाहायला भेटते। मेहरगड म्हणजे कुठे? बलुचिस्तान, आजचं पाकिस्तानच्या बाजूचा हा भाग आहे। त्यानंतर हडप्पा पूर्व काळातील नवाश्मयुगीन संस्कृती यामध्ये आपल्याला जॉन फ्रँकवा जेरिज आणि रिचर्ड मेडो या पुरातत्वज्ञानांनी मेहरगड येथे उत्खनन केले लक्षामध्ये येते। यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने आणि यांच्या हस्तक्षेपामुळे आपल्याला मेहरगड येथील जे काही हडप्पा संस्कृतीचे उत्खननाचं रिसर्च झालेलं आहे ते आपल्याला पाहायला भेटतं। त्या ठिकाणी भेटलेली जी संस्कृती होती त्यांना नाव होतं टोगाव संस्कृती। म्हणजे मेहरगडमध्ये हडप्पा पूर्व काळातील ज्या संस्कृती होत्या त्या संस्कृतीला एक विशेष नाव देण्यात आलं होतं आणि ते होतं टोगाव संस्कृती। तशाच पद्धतीनं आपल्याला रावी किंवा हाकरा संस्कृती, म्हणजे रावी नदीच्या भागामध्ये जी संस्कृती भेटली होती आपल्याला, त्या ठिकाणच्या संस्कृतीला आपण रावी किंवा हाकरा संस्कृती असे म्हणतो। आता हाकरा आणि संस्कृती का म्हणतात किंवा अजून असा वेगळं नाव का देण्यात आलं हे आपल्याला समोर बघायला भेटेल। संस्कृतीचे अवशेष हे हडप्पा, म्हणजे हडप्पा नावाची एक जागा होती कुठं? पंजाब आणि पाकिस्तानला लागून, त्या ठिकाणी ही संस्कृती आपल्याला पाहायला भेटते। तर कुनाल, भिराणा, फरमाना हे हरियाणातील काही जागा आहेत या ठिकाणी आपल्याला हडप्पा संस्कृतीचे साइट्स पाहायला भेटतात। घग्गर हाकरा नदी ही फक्त पावसाळ्यात प्रवाहित होणारी नदी होती। म्हणजे या नदीच्या आजूबाजूच्या भागामध्ये आपल्याला हडप्पा संस्कृती पाहायला भेटते आणि ती जी मागील आपण पाहिलेली जी हाकरा संस्कृती होती त्या हाकरा संस्कृतीमध्ये पण आपल्याला हेच पाहायला भेटते की ह्या भागात असलेली संस्कृती। आता ही हाकरा किंवा घग्गर नदी जी आहे हिचा हिमाचल प्रदेशातील शिवकालीन टेकड्यामध्ये उगम पाहायला भेटतो आणि तिथून ही पंजाब, नंतर हरियाणा, नंतर राजस्थान येथे अशी प्रवाहित झालेली दिसते। समोर जाऊन ती पाकिस्तानमधील चेलिस्तान वाळवंट प्रदेशामध्ये आलेली दिसते आणि त्यानंतर पुन्हा शेवटी कच्छ रणामध्ये तिचा प्रवेश झालेला दिसतो। या नदीमध्ये आपल्याला भारतातील प्रवाह होत असताना हिला आपण घग्गर हे नाव दिलेलं आहे आणि ह्याच नदीला पाकिस्तानमध्ये जो काही प्रवाह आहे त्या प्रवाहाला आपण हाकरा अशा नावानं ओळखतो। तिच्या कोरड्या प्रवाहाच्या काठावर हडप्पा संस्कृतीची अनेक शहरे आपल्याला पाहायला भेटतात। यानंतर वैदिक आर्याचे आगमन भारतात इसवी सन पूर्वी 15व्या शतकाच्या सुमारास आपल्याला पाहायला भेटतं। इसवी सन पूर्वी 1500 पर्यंतचा इतिहास बऱ्यापैकी थोडाफार प्रमाणाने माहीत होता, पण त्या अगोदरचा इतिहास आपल्याकडं त्याबद्दल काही माहिती नव्हतं, कोणते रिसर्च आपल्याकडे नव्हते। तर सन 1921 मध्ये हडप्पा आणि 1922 मध्ये मोहनजोदडो येथे उत्खनन सुरू झाले व आपल्याला भारताचा इतिहासातील इसवी सन पूर्वीचा जवळपास 3000 ते 3.5
हजार वर्षापूर्वीच्या काळाबद्दल माहिती मिळायला लागली. भारतीय उपखंडात अफगाणिस्तानापासून, लक्षात असू द्या, अफगाणिस्तानापासून ते महाराष्ट्रापर्यंत आणि मकरांच्या किनाऱ्यापासून ते हरियाणापर्यंतचा जवळपास 15 लाख चौरस स्क्वेअर किलोमीटरचा हा प्रदेश हडप्पा संस्कृतीमध्ये येतो. म्हणजे हडप्पा संस्कृती एक प्रकारची सिव्हिलायझेशन आहे. त्याच्या वेगवेगळ्या साईट्स इतक्या पूर्ण भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आणि या काळाला कास्ययुगीन काळ असंही म्हटलं जातं. मग समोर काय आहे तर हडप्पा, मोहंजोदडो, कालीबंगन, लोथल, धोलावीरा, राखीगडी ही विस्तृत नगरे आपल्याला पाहायला मिळतात. विस्तृत नगरे म्हणजे काय एक्झॅक्टली, तर हे फार डेव्हलप, म्हणजे त्या काळामध्ये अगदी विकसित प्रकारची खूप मोठी शहरं होती. छोटी गाव वसाहत नाही, जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली की छोटी गाव वसाहती, स्थिर गाव वसाहती बनली, तर तशी नाही. तर तसे खूप सारे गाव एकत्र होऊन किंवा खूप मोठ्या संख्येने खूप सारं इन्फ्रास्ट्रक्चर तिथे तयार झालेलं आहे. अशी मोठी शहरासारखी ही वसाहती आपल्याला पाहायला भेटतात. नगरांचा इतिहास 3 कालखंडामध्ये विभागला गेला आहे. यामध्ये पूर्व हडप्पा संस्कृतीचा काळ, म्हणजे हडप्पा संस्कृती पूर्णपणे एस्टॅब्लिश होण्याच्या अगोदर जे काही त्याची पूर्वची जी तयारी होती, म्हणजे जसा शेती माणूस करू लागला, संघटित होऊन राहू लागला, मग काही गोष्टी फॅमिली वगैरे नातेसंबंध डेव्हलप होऊ लागले, हा जो आपण काळ बघितला होता, हा सर्व काळ पूर्व हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये आपण गणतो. त्यानंतर प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृतीचा काळ, यामध्ये हडप्पा संस्कृती म्हणजे पूर्णपणे डेव्हलप झालेली, खूप सारे स्ट्रक्चर उभारलेले, त्या स्ट्रक्चरचं प्रॉपर क्लासिफिकेशन, या भागामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन, त्या भागामध्ये बाजारपेठ, ह्या भागामध्ये वस्ती, रस्त्यांची कन्स्ट्रक्शन, ड्रेनेज लाईनचं कन्स्ट्रक्शन, हे सगळं तुम्हाला आपल्याला हे प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये पाहायला भेटतं. त्यानंतर उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ. उत्तर हडप्पा संस्कृती म्हणजे एकदा हडप्पा संस्कृती तयार झाल्या तर नंतर तिचा कसा कसा ऱ्हास होत गेला, काय कारण होती ज्याच्यामुळे हळूहळू ती बंद झाली किंवा नाहीशी झाली किंवा विलुप्त झाली, हे आपल्याला उत्तर हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये पाहायला भेटतं. त्यानंतर समोरचा मुद्दा आहे वैशिष्ट्यामध्ये सुव्यवस्था आणि नगररचना कशी होती, मध्यवर्ती व्यवस्थापन, शासनाचं व्यवस्थापन कशा पद्धतीचं होतं, समाज व्यवस्था कशी होती, आर्थिक व्यवस्था कशी होती आणि विकसित लेखनकला कशी होती. तर यामध्ये आपण सर्वात सुरुवातीला सुव्यवस्थित नगररचनामध्ये काय होतं तर पक्क्या विटाचे बांधकाम. असं लक्षात असू द्या, हडप्पा संस्कृतीच्या वेगवेगळ्या साईट्सवरती तुम्हाला जे विटाचं वापर जो आहे, काही ठिकाणी कच्च्या विटाचा वापर बघण्यासाठी मिळतो, काही ठिकाणी पक्क्या विटाचा वापर पाहायला भेटतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये पक्क्या विटाचे बांधकाम जास्त ठिकाणी पाहायला भेटतं. त्यानंतर स्नानगृह, स्वच्छतागृह, विहिरी, धान्याचे कोठारे. धान्याचे कोठारे हे त्यातील जे स्ट्रक्चर असायचं त्या स्ट्रक्चरच्या मोस्टली उत्तरेच्या भागाकडे असायचं. सार्वजनिक स्वरूपाच्या भव्य इमारती. त्यानंतर वीटकाम करताना इंग्लिश बँड पद्धती. ही काय पद्धत होती तर 2 उभ्या आणि 2 आडव्या विटा रचून भिंत बांधली जायची किंवा स्ट्रक्चर बांधलं जायचं, जे की एकदम मजबूत आणि त्याला चांगला बेस भेटायचा. तर फार स्ट्रॉंग असं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटतं. भूकंप प्रवण प्रदेशात विशेष उपयोगी, म्हणजे हा जो स्ट्रक्चर होता या स्ट्रक्चरचा उपयोग भूकंप असलेल्या भागात जर केला तर त्या भूकंपाला पण हे आरामात सहजपणे सहन करू शकेल अशी ही सिस्टीम होती. त्यानंतर उत्तम निस्सारण व्यवस्था, म्हणजे ड्रेनेज सिस्टीम इतकी छान आणि व्यवस्थित होती की आज आपल्याला इतकं सगळं कन्स्ट्रक्शन करून, रस्ते खोदून, पाईप टाकून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, पण त्यांच्या साध्या त्याला काय म्हणतो आपण गुरुत्वाकर्षणाचा वापर करून त्यांनी पाण्याचे इनलेट आणि पाण्याचं आउटलेट किंवा ड्रेनेज सिस्टीम इतकी सुव्यवस्थितपणे मॅनेज केली होती की आपण त्याच्याबद्दल विचारही करू शकत नाही. आज सार्वजनिक स्नानगृहे होती तिथे. त्यानंतर नगरांचे 2 किंवा अधिक भाग, प्रत्येक भागाला स्वतंत्र तटबंदी, म्हणजे प्रॉपर बाउंड्री असायची प्रत्येक भागाला, कारण एक सेक्शन असलं पाहिजे की हा भाग कन्स्ट्रक्शनचा, हा भाग वसाहतीचा, हा भाग प्रशासनाचा. ठीक आहे, जे काही तिथे सिस्टीम असेल त्या प्रत्येक सिस्टीमला बायफर्केट किंवा सेक्शन पाडण्यासाठी तिथे स्वतंत्र तटबंदी केलेली असायची. एकमेकांना काटकोनात छेदणारे प्रशस्त रस्ते. हडप्पा संस्कृतीची ही एक फार मोठं आणि विशेष लक्षण आहे की जितके पण रस्ते होते ते सगळे रस्ते एकमेकाला जितके पण रस्ते होते हे सगळे रस्ते एकमेकाला 90 डिग्रीमध्ये काटकोनामध्ये छेदत असत. आणि जर 4 रस्ते एकमेकाला छेदत असतील तर त्याच्या आतला जो भाग असेल, मोकळा भाग, त्या मोकळ्या भागामध्ये घर बांधलेली असायची, ती घरांच्या उपयोगासाठी आणल्या जायची. त्यानंतर मध्यवर्ती शासन व्यवस्था. आता मध्यवर्ती शासन व्यवस्थेमध्ये असं विशेष शासनचं काही त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही, पण नेमकं व्यवस्था कशी चालायची तर पाणी व साधन संपत्ती स्त्रोत आणि व्यापार यांचं प्रॉपर नियंत्रण केलेलं असायचं असं ऐकायला आणि पाहायला भेटतं.
या नियंत्रणामध्ये काय आहे तर प्रामाणिकरण, प्रत्येक गोष्टीचं प्रामाणिकरण म्हणजे प्रत्येक गोष्टीचं प्रॉपर रूल्स रेग्युलेशन करून ह्या गोष्टी डिसाईड करून ठेवलेल्या असायच्या. जसं इथे एक उदाहरण सांगितण्यात आलेलं आहे की विटाचा आकार कसा असणार, तर 1/2/4 एकाच 2/4 म्हणजे हे त्याचं एक स्ट्रक्चर फिक्स असायचं आणि प्रत्येक वीट ह्या मापातच बनलेली असायची. त्यानंतर 8च्या पट्टीत वाढत जाणारी वजनी, ज्याला अष्टमान पद्धत आपण असे म्हणतो. यामध्ये काय व्हायचं तर जे काही मोजमाप आहे ते मोजमाप आपल्याला 8च्या पट्टीमध्ये मोजताना पाहायला भेटतं. त्यानंतर ठराविक घाटाची आणि सजावटीची मातीची भांडे, म्हणजे विशेष भांडे हे विशेष कार्यासाठी किंवा विशेष गोष्टीसाठी वापरलेले असायचे हे आपल्याला इथं पाहायला भेटते. त्यानंतर प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाच्या स्वतंत्र आणि भव्य इमारती, म्हणजे जे काही प्रशासन असेल ते प्रशासन एका विशिष्ट भागासाठी किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणावर व्हावं आणि त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट व्हावं म्हणून त्यासाठी विशिष्ट आणि सेपरेट बिल्डिंग अशी बांधलेली असायची, हे यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. त्यानंतर समाज व्यवस्था, अधिकारदर्शक समाजाची उतरंडी, म्हणजे उच्चपासून खालपर्यंत असं म्हणा किंवा टॉप टू बॉटम जे काही हेरिडिटरी किंवा हायरार्की असायची त्या हायरार्कीमध्ये आपल्याला अधिकार क्षेत्रावरून खालीपर्यंत कमी कमी होत गेले दिसतात. विशेष कौशल्य कारागिरांचे व्यावसायिक वर्ग, जितके काही तिथं स्किल लेबर असतील किंवा स्किल कारागीर असतील त्या स्किल कारागिरांचे एक एक विशिष्ट वर्ग असायचा. जसं कुंभार असेल, चांभार असेल किंवा अजून कोणी असे विशेष काम करणारे कौशल्य असलेले कारागीर असतील त्यांचा वर्ग बनवण्यात आलेला असायचा. त्याचा एक व्यावसायिक वर्ग असायचा. म्हणजे एक प्रकारच्या समजा की कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा एखादा विशिष्ट काम करण्याचा विशिष्ट गट जसा असतो, संघटना जसा असतो, तसं संघटना आणि गट आपल्या इथं पाहायला भेटतात. दफन स्थळे, मृत्यूनंतरच्या विधींचा पुरावा, म्हणजे दफन करत असताना तिथं काही स्थळे म्हणजे विशेष जागेवर ते लोक दफन करायचे आणि ते दफन करत असताना त्याचे काही प्रोसेस असायच्या, काही विधी असायच्या, ते पण आपल्याला यामध्ये पाहायला भेटतं. म्हणजे या उत्खननाच्या रिसर्चमध्ये पाहायला भेटतं. आर्थिक व्यवस्था कशी होती, व्यापारासाठी उपयुक्त वस्तूंचे मोठ्या प्रमाणात इथं उत्पादन व्हायचे. आता इतकं मोठं कन्स्ट्रक्शन, इतकं मोठं माणसं कामाला आहेत, कौशल्य आहेत, ऑब्व्हियसली उत्पन्न भरपूर होणार. मग या उत्पन्नाचा मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार व्हायचा. उत्पन्नामध्ये काय यायचं तर मातीची भांडी, सोने, चांदी, तांबे, कांसे या वस्तू, या धातूच्या वस्तू आणि सौंदर्यपूर्ण मणी आणि मूर्त्या यांचा व्यापार व्हायचा आणि यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न व्हायचं. कारागिरांच्या कार्यशाळा व कारागिरांच्या वस्तींचा स्वतंत्र विभाग असायचा, तो अग्नेयस. म्हणजे जे काही कारागीर असतील, लोहार असतील, कुंभार असतील, त्यांना जे काही आदळआपड करायचे असेल, जे काही त्यांना कन्स्ट्रक्शन करायचं असेल, गोष्टी तोडायच्या असतील, फोडायच्या असतील, तर यासाठी त्यांना एक सेपरेट भाग, एक सेपरेट कार्यशाळा दिलेली असायची आणि त्या भागाचं ते नित्य सगळा कारभार करायचे आणि विशेष करून याची जागा अग्नेयस असायची. ठीक आहे. त्यानंतरचा विषयामध्ये काय येतो, त्यामध्ये एक विशेष जागा असायची बाले किल्ला, जो मेन सेंटर पॉइंट असायचा त्या स्ट्रक्चरचा, त्या पूर्ण लँडस्केपच्या स्ट्रक्चरचा. आणि त्या स्ट्रक्चरच्या अग्नेय भागामध्ये ही तुम्हाला कारागिराच्या शाळा, स्वतंत्र विभाग तुम्हाला तिथे पाहायला भेटतो. त्यानंतर अंतर्गत व दूरवरच्या प्रदेशांशी व्यापार. आता इंटरनल जे काही एरिया आहे हडप्पा संस्कृतीचा किंवा वेगवेगळे जे काही सिटी असेल, कदाचित यांच्यामध्ये पण आपल्याला व्यापार त्या काळामध्ये होता, अशा पण काही गोष्टी पाहायला भेटतात. व याच्या व्यतिरिक्त दूरवरपर्यंत म्हणजे मिडल ईस्टच्या भागामध्ये, मेसोपोटेमियाच्या भागामध्ये पण व्यापार झालेला किंवा व्यापार होत असतानाचा आपल्याला पुरावे तिथं आपल्याला भेटलेले आहेत. त्यानंतर शासकीय यंत्रणेद्वारे व्यापारावर नियंत्रण, म्हणजे तिथे एक प्रॉपर ॲडमिनिस्ट्रेशन असायचं आणि त्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या मार्फत त्या ठिकाणी होणाऱ्या व्यापारावरती लक्ष ठेवल्या जायचं. ह्या गोष्टी समजून घेणं आणि याचा एक स्ट्रक्चर डोक्यामध्ये उभारणं फार गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये याची मदत होईल. ह्या सर्व गोष्टी पाठ नसतात करायच्या, ह्या गोष्टी फक्त समजून घ्यायच्या असतात. यामध्ये पूर्वी शेती सुरुवात, आता बघा मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं, पूर्वी शेतीची सुरुवात झाली तेव्हा शेती करणे ही कामे स्त्रियांची कामे होती. त्यानंतर स्त्रिया मातीची भांडी हाताने घडवत असत. पेरणी करण्यासाठी पेरणी डिगिंग स्टिक वापरत गेलते आणि उत्पादन फक्त आपल्या कुटुंब किंवा आपलं कुळ किंवा कुटुंबापुरतेच मर्यादित असायचे, बरोबर. पण आता विषय असा झाला की पूर्व हडप्पा संस्कृतीच्या काळात बैलाचा उपयोग शेतीच्या कामासाठी व वाहतुकीसाठी होऊ लागला. चाकाच्या वापरामुळे मातीची भांडी अधिक वेगाने बनवायला सुरुवात झाली आणि उत्पादन याच्यामुळे वाढलं आणि बैल आता जोतणे, नांगर यासाठी पण वापरले जाऊ लागले, म्हणजे नांगरण्यासाठी बैल वगैरे पण वापरलं जाऊ लागलं. या आणि अशा पद्धतीने डेव्हलपमेंट उत्पादनामध्ये खूप झाली. विकसित लेखन कला, यामध्ये काय तर मुद्रांवरती आढळणारी लिपी. हडप्पा काळामध्ये काही मुद्रा आपल्याला पाहायला भेटतात, त्या मुद्रावर काही विशेष लिपी पाहायला भेटते. ठीक आहे.
त्या लिपीमध्ये आपल्याला विशेष असं काही त्याच्यामध्ये डिस्कशन नाही केलं आहे, पण विशेष लिपी पाहायला भेटते. इतकं फक्त सध्याला आजच्या पुरतं आपण पॉइंट ठेवूयात. समोर त्याबद्दल नेक्स्ट लेक्चरला डिटेलमध्ये येईलच. यानंतर आता हडप्पा संस्कृतीची काही नगरे आहेत, शहर आहेत, त्याच्यामध्ये हडप्पा हा एक महत्त्वाचा एक शहर आहे. आता हडप्पा नाव का, तर एका विशिष्ट जागेवरती हे शहर होतं किंवा त्या विशिष्ट जागेचं नाव हडप्पा होतं आणि तेथे ती साईट भेटली म्हणून हडप्पा हे नाव त्याला देण्यात आलं. म्हणून आपण हडप्पा शहर इथून सुरुवात करतो. आणि फर्स्ट टाइम ही भेटली म्हणून मोस्टली सगळ्या सिव्हिलायझेशन हडप्पा सिव्हिलायझेशन असं आपण नाव दिलं आणि मग सगळ्या ठिकाणी हडप्पा सिव्हिलायझेशन हा प्रकार हे या असं मग आपण प्रत्येकाला क्लासिफाय करत गेलो. मग आता बघा, पाकिस्तान पंजाब या प्रांतातील सहिवाल जिल्ह्यात रावी नदीच्या काठावर हडप्पा हे स्थळ आहे. ठीक आहे, 150 हेक्टर वरती हा भाग पसरलेला आहे. उत्खनन 1921 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. तर भारतीय पुरातत्व खात्याचे सरसंचालक सर मॉर्टिमर व्हीलर यांनी 1946 मध्ये स्तरशास्त्राच्या आधारे तेथील उत्खननाला सुरुवात केली. स्तरशास्त्र काय असतं, तर स्तरशास्त्रामध्ये लेअरिंगनुसार ते लोक क्लासिफाय करतात किंवा लेअरिंगनुसार उत्खनन करतात. तर लेअर बाय लेअर गोष्टी काढत जातात आणि उत्खनन करत जातात, ज्याच्यामुळे जे काही अवशेष आहेत ते आपल्याला चांगले आणि व्यवस्थित रूपामध्ये हाताळायला भेटतात, त्यांना डॅमेज होत नाही. आता हडप्पाचा कालखंड इथं दिलेला आहे. पूर्व हडप्पा संस्कृती ही पहिली गाव वसाहत इसवीसनापूर्वीच्या 3300 या कालखंडामध्ये पाहायला भेटतो. तर इसवीसनापूर्वी 2600चा हा जो काळ आहे हा नागरी हडप्पा संस्कृतीचा उदयाचा काळ, म्हणजे इथं डेव्हलप होऊ लागली संस्कृती, हडप्पा संस्कृती. त्यानंतर इसवी पूर्व 2450 ते 1900 या काळामध्ये नागरी हडप्पा संस्कृती नांदत होती. म्हणजे प्रॉपर संस्कृती तयार झाली होती आणि सगळं ॲडमिनिस्ट्रेशन जे काय आपण आता वाचलं त्या सगळ्या गोष्टी इथे चालू होत्या. आणि त्यानंतर इसवी पूर्वी 1900 काही अंतर्गत बदल घडले व उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ सुरू झाला. म्हणजे 1900च्या नंतरचा उत्तर हडप्पा काळ आहे आणि नंतर हळूहळू त्याचा ऱ्हास होत गेला. ती काय कारण होती, काय होती, ती सर्व आपण समोर पाहणार आहोत. त्यानंतर काय झालं, तर मोहनजोदडो. आता हडप्पा पाहिलं, आता नेक्स्ट आहे मोहनजोदडो. यामध्ये राखलदास बॅनर्जी यांनी इसवी सनाच्या 1921-22 मध्ये मोहनजोदडो येथे उत्खनन सुरू केले. उत्खननात सापडलेल्या मुद्रा आणि इतर वस्तूच्या किंवा इतर पुरावे जे होते यांच्यामधील साम्य धर्मामुळे मेसोपोटेमियातील प्राचीन संस्कृती आणि हडप्पा संस्कृती यामध्ये परस्पर संबंध असावेत असे अनुमान त्यांनी बांधले. म्हणजे जे काही पुरावे होते त्या पुराव्याचा अभ्यास करून मेसोपोटेमिया आणि आपली संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती याच्यामध्ये काहीतरी पुरावे असतील किंवा याच्यामध्ये काहीतरी सामधर्म आहे, काहीतरी कनेक्शन आहे असं त्यांना वाटलं. कुठे, मोहनजोदडो येथे त्यांनी रिसर्च करत असताना राखलदास यांना, बॅनर्जी यांना. तर मोहनजोदडो हे पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील लारकाना जिल्ह्यात सिंधू नदीवर आहे. ठीक, लक्षात सुद्धा मोहनजोदडो कुठं आहे, तर लारकाना जिल्ह्यात सिंधू नदीवर आहे. 1923-24 मध्ये मोहनजोदडोची पाहणी करण्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याचे तत्कालीन सरसंचालक सर जॉन मार्शल यांच्या मार्गदर्शनाखाली हे रिसर्च किंवा हे उत्खनन चालू झाले. यासोबत त्यांना मदत करण्यासाठी माधव वस्तुरूप वत्स, काशीनाथ नारायण दीक्षित आणि अर्नेस्ट मॅके हे 3 भारतीय पण त्यामध्ये होते. मोहनजोदडो बरं का, लक्षात असू द्या. त्यानंतर पाकिस्तानमधील नगरांपैकी विस्ताराने सर्वात मोठी जर आपण बघितली तर मोहनजोदडो ही पाकिस्तानमधील सगळ्यात मोठी साईट आपल्याला पाहायला भेटते. 3 तटबंदीयुक्त भाग, ज्याला बाले किल्ला, नागरी वसाहत आणि बाजार. तेच तुम्हाला मी आता सांगितले की बाले किल्ला म्हणजे त्या पूर्ण स्ट्रक्चरमधला मेन भाग आणि त्याच्या आजूबाजूचा नागरी वसाहत आणि बाजाराचा भाग. मातीची भांडे आणि मणी भाजण्याच्या भट्ट्या ह्या मोहनजोदडोच्या विशेष आणि महत्त्वाच्या विशेषण आहे. अवशेषांची नासधूस झालेली नाही, अवशेष चांगल्या पद्धतीने भेटले, त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी डिटेलमध्ये समजायला मदत झाली. यानंतर कालीबंगन. बिकानेर पासून 205 किलोमीटर अंतरावर राजस्थानच्या हनुमानगड जवळ जिल्ह्यामध्ये कालीबंगन ही साईट आपल्याला पाहायला भेटते, घग्गर नदीच्या काठावर. टेसिटोरी इटालियन भाषाशास्त्रज्ञांनी कालीबंगन नावाचे एक प्राचीन स्थळ असावे असं त्यांना एक अंदाजित वाटत होतं. त्यांनी एका त्यांच्या लेखामध्ये लिहून ठेवलं होतं. परंतु 1960च्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यातील तत्कालीन सरसंचालक ब्रिजबासी लाल, ज्याला बीबी लाल, आणि बालकृष्ण थापर, VK थापर यांनी उत्खननामध्ये कालीबंगनला शोधून काढले व त्याच्यावरती उत्खनन सुरू केले. कालीबंगन येथे नागरी हडप्पा संस्कृती आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे पूर्ण प्रॉपर हडप्पा संस्कृतीचं शहर हे कालीबंगनमध्ये पाहायला भेटते व पूर्व हडप्पा संस्कृती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. मोहनजोदडोच्या तुलनेत कालीबंगन हे लहान आहे.
मोहोळोंबगेलोची त्या एरिया आणि कालीबंगालचा एरिया यामध्ये थोडंसं कमी जास्तपणा आहे. यामध्ये काय तर कालीबंगाल लहान पडतं. 2 तटबंदी युक्त विभाग, यामध्ये फक्त 2च तटबंदी विभाग. तिकडे आपल्याला 3 पाहायला भेटले होते विभाग, इथं फक्त 2 विभाग आहेत. यावरून आपल्याला कळून जाते की हे लहान आहे. यानंतर विशेषण काय यायचे तर पूर्व नागरी हडप्पा काळातील नांगरलेल्या शेताचा पुरावा सन इसवी सनापूर्वी 2800 मध्ये आपल्याला पाहायला भेटतो. तसंच बालेकिल्ल्यामध्ये ओळीने 7 अग्निकुंड पाहायला भेटतात. नागरी वसाहतीमधील घरामधूनही अग्निकुंड भेटले आणि नगराच्या तटबंदीच्या बाहेर ओळीने अग्निकुंड असलेली एक वास्तू दिसली. म्हणजे कालीबंगाची एक विशेषता अशी आहे की येथे आपल्याला अग्निकुंड पाहायला भेटतात. लक्षात असू द्या, एक्झामला हे विचारतात. यानंतर लोथल. लोथल काय तर कच्छच्या आखाताजवळ गुजरातमध्ये अहमदाबाद जवळ 80 किलोमीटरच्या भागामध्ये आपल्याला कच्छ पाहायला आपलं लोथल पाहायला भेटतं. हे प्राचीन गुदेसाठी प्रसिद्ध आहे. लोथलचे उत्खनन इसवी सनाच्या 1955 ते 1960 या दरम्यान झाले. या काळात S.R. राव यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या सुपरविजन खाली हे उत्खनन झालं. यामध्ये आपल्याला लोथलचा बालेकिल्ला आणि नागरी वसाहत तटबंदीच्या स्वतंत्र भिंती नसून त्या एकाच तटबंदीने विडलेल्या असत. म्हणजे एकच बाउंड्री असायची होती आणि त्यामध्ये बालेकिल्ला आणि नागरी वसाहत त्यामध्येच मर्ज झालेले असायचे. भोगाव नदीच्या तीरावरती लोथल हे भोगाव नदीच्या तीरावरती आहे. हे भोगाव नदीच्या तीरावरती पण आहे आणि समुद्राच्या जवळ पण आहे. याचे विशेष महत्व काय समज बघूयात. बंदर आणि व्यापारी केंद्र बघा, लक्षात असू द्या. लोथलच्या गोदीची रचना हे प्राचीन जगतातील अभियांत्रिकीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. इंजिनिअरिंगचे एकदम बेस्ट उदाहरण म्हणलं तर लोथल आहे. का लोथल हे बेस्ट उदाहरण आहे त्याला समोर सांगतो तुम्हाला काय आहे ते. प्राचीन काळी खंबाच्या आखातातील नद्यांच्या मुखाच्या प्रदेशामध्ये लोथल होते. येथे भरतीच्या वेळेत आत येणाऱ्या पाण्याबरोबर समुद्राची बोटही आत यायची. म्हणजे यांनी त्या भरतीच्या पाण्याचा उपयोग बोटींना गोदीमध्ये घेण्यासाठी आणि उतरतीच्या काळामध्ये रिटर्न समुद्रामध्ये सोडण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करायचा. म्हणजे त्यांनी नैसर्गिक ग्रॅव्हिटेशनचा वापर केला आणि येथे एक चांगली डॉक यार्ड म्हणा किंवा गोदी त्यांनी बनवली लोथल येथे. यानंतर धोलावीरा. धोलावीराचा शोध भारतातील पुरातत्व सर्वेक्षण खात्यातील माजी सरसंचालक JP जोशी यांच्या काळात झाला. येथे आपल्याला पाण्याचा तलाव पाहायला भेटतो. लक्षात विशेषण आहे बरं, काय विशेषण. पूर्व हडप्पा काळातील वसाहत कच्च्या विटा व घडीव दगड वापरून बांधलेली संरक्षण भिंत. बघा, धोलावीराचे विशेषण असं आहे की एकतरी तलाव भेटला व तेथे आपल्याला कच्च्या विटापासून बांधलेले संरक्षण भिंत भेटली आणि येथे वसाहतीचे 4 संरक्षण विभाग पाहायला भेटतात. 4 संरक्षण विभाग. अधिकाऱ्यांच्या वसाहतीचे राखीव प्रांगण. त्यानंतर संरक्षण भिंत नव्हती ही वस्ती मजुरांची. म्हणजे जिथे तुम्हाला संरक्षण भिंत नाही दिसली तिथे मजूर राहत असावे असं त्या उत्खननामध्ये लक्षामध्ये आलं. नगराच्या बाहेरून वाहणाऱ्या 2 ओढ्यांचे पाणी अडवून आणि पावसाचे पाणी साठवण्याची सोय येथे होती. म्हणजे त्यांनी नैसर्गिक पाण्याचा आणि प्रवाहाचा प्रॉपर उपयोग इंजिनिअरिंग मार्फत कसा केला होता हे तुम्हाला लक्षामध्ये येत असेल. दगड आणि विटा वापरून नाले आणि तलाव बांधले होते. दगड आणि विटांचा वापर करून. यानंतर राखीव गडी. राखीव गडी ही हरियाणामधील हिसार जिल्ह्यातील ही साईट आहे. दिल्लीपासून फक्त 150 किलोमीटरवर ही साईट आहे. चौटांग नदीवर. या चौटांग नदीला प्राचीन काळामध्ये दुर्धवती नदी असे म्हणायचे. भारत आणि पाकिस्तानातील हडप्पा स्थळामध्ये सर्वात मोठे स्थळ राखीगडी आहे. पुण्यातील डेक्कन कॉलेजचे संचालक डॉक्टर वसंत शिंदे यांनीही येथे उत्खनन केले होते. कालीबंगाप्रमाणे येथेही अग्निकुंडाचे पुरावे भेटले. बघा, आणि अग्निकुंडाचे पुरावे 2 ठिकाणी भेटले, एक कालीबंगन आणि दुसरं राखीगडी. लक्षात असू द्या ही गोष्ट. त्यानंतरचा भाग येतो उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था. यामध्ये काय तर नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये विनिमय सिस्टीम असायची. म्हणजे वस्तूच्या बदल्यामध्ये वस्तू, सेवाच्या बदल्यामध्ये वस्तू, वस्तूच्या बदल्यामध्ये सेवा. आयात निर्यात मोठ्या प्रमाणामध्ये होती. लक्षात असू द्या, आयात निर्यात उत्पन्न भरपूर होतं ना. भारतीय उपखंडाच्या अंतर्गत व मेसोपोटेमियासारख्या दूरवरच्या प्रदेशांशी व्यापार असायचा. ऑब्विसली, कारण उत्पन्न जास्त असल्यामुळं इतर देशांची जी काही डिमांड असेल ती इथून पुरवल्या जायची. म्हणून आयात निर्यात मोठी असायची आणि डायरेक्ट मेसोपोटेमियासोबत आपलं कनेक्शन असायचं. मेसोपोटेमियातील अक्कड या साम्राज्याची प्रस्थापना इसवी सनापूर्वी 2334 मध्ये सम्राट पहिला सार्गन याने केली होती. या सम्राटाच्या व्यापार आणि नागरी हडप्पा संस्कृती यांच्याशी भरभराटीमध्ये फार डायरेक्ट संबंध आपल्याला पाहायला भेटतो. काय झालं होतं तर सम्राट सार्गनच्या एका लेखामध्ये असं सांगण्यात आलं होतं की खुष्कीच्या मार्गाचे महत्त्व कमी होऊन समुद्री व्यापाराला महत्त्व मिळाले होते.
त्यानंतर दिलमून, मकन, मेलुहा अशा 3 प्रदेशाचा उल्लेख यांच्या ह्या लेखामध्ये पाहायला भेटतो. तर हे कोणते एरिया होते किंवा हे कोणते प्रदेश होते? तर दिलमून म्हणजे बहरीन, आजचं बहरीन. मकन म्हणजे ओमान, इराण, बलिस्तानचा किनारी भाग आणि मेहुला म्हणजे आजचे हडप्पा संस्कृतीचा प्रदेश. असा ह्या त्या सम्राटांच्या लेखामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. आता मेहुला बद्दल तिथं काय होतं इम्पॉर्टंट, तर तांबे मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपलब्ध होती. म्हणजे हडप्पा संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तांबे उपलब्ध होती. तांबे, हस्तिदंताच्या वस्तू, इंद्रनील लाजवर्दी. इंद्रनील एक निळा जांभळ्या रंगाचा दगड असायचा, खूप सुंदर दगड असायचा, त्याचं खूप इम्पॉर्टन्स असायचं. गोमेदाचे मणी, कापड, त्यानंतर इमारतीला लागणारे लाकूड आणि माकडे, मोर यासारखे जे प्राणी असायचे, ह्या सर्व वस्तू आणि प्राण्यांचे एक्सपोर्ट व्हायचे मेसोपोटेमियाला. हे लोक आयात करायचे. त्यानंतर इजिप्तमधील राजघराण्यातील व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर ते निळ्या कपड्यामध्ये गुंडाळून त्यांना ठेवायचे, ज्याला आपण आज ममीज वगैरे म्हणतो, बरोबर. त्यासाठी लागणारी निळी हडप्पा संस्कृतीच्या व्यापारीच निर्यात करत असत आणि मोबदल्यात हडप्पा संस्कृतीच्या लोकांना ते लोक लोकर, सोनं आणि चांदी द्यायचे, विनिमय. औद्योगिक, आता तिथे इंडस्ट्रियलायझेशनचा कसा प्रकार होता त्या काळामध्ये, तर कारखान्यांसाठी नगराचा एक स्वतंत्र विभाग असायचा. औद्योगिक स्वरूपाच्या वसाहती असायच्या. बघा, औद्योगिक स्वरूपाच्या वसाहती त्या काळामध्ये. सिंधमधील चहुंदडो हे अशा वस्तीचे उदाहरण आहे. चहुंदडो लक्षात असू द्या. औद्योगिक वसाहतीचा एक्झाम्पल जर विचारलं तुम्हाला तर चहुंदडो हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. गुजरातमधील ठाणे विशेषतः व्यापाराच्या सोयीसाठी, म्हणजे गुजरातमध्ये काही ठाणे, काही असे स्पॉट तयार करण्यात आले होते व्यापारासाठी. हे फार फेमस होते. उत्पादन आणि तयार मालाची निर्यात सौराष्ट्राच्या किनाऱ्यावरून व्हायची. जे काही उत्पादन असायचं त्यांची निर्यात करायची असेल तर सौराष्ट्राच्या किनाऱ्यावरून याची उत्पन्न आपलं एक्सपोर्ट त्याचं केलं जायचं. ह्याच औद्योगिकमध्ये विस्ताराने छोटी असलेली ही ठाणी हडप्पा संस्कृतीची औद्योगिक केंद्रे होती. जसं मी आता म्हणलं मागच्या पॉईंटमध्ये की गुजरातमध्ये ठाणी होती. ठाणी म्हणजे लहान लहान स्पॉट होते. कदाचित नंतर हळूहळू हेच आपल्याला नंतर इंग्रजांचा जेव्हा इंडियामध्ये एंट्री झाली तेव्हा त्यांनी वखारी स्थापन केला आहे. अशा प्रकारचाच हा संबंध तिथं आपल्याला पाहायला भेटतो. प्रशासन यंत्रणेची सूत्रे धर्मप्रमुखाच्या हातात होती असे मानले जात. डिटेलिंग अजून माहीत नाही, पण प्रमुख जो असायचा तो सगळा प्रशासन किंवा सगळे नियम सांगायचं काम करायचं असं एक होतं. त्यानंतर नगरांचा ऱ्हास. हा ऱ्हास झाला कसा, यांची वाट कशी लागली बिचाऱ्यांची, त्याला पाहूयात. बाहेरून आलेल्या, आता एक पथप्रवाह असा आहे की बाहेरून आलेल्या लढाऊ जमातींनी नष्ट केली असा अनुमान आहे, ज्यामध्ये पूर म्हणजे तटबंदीने युक्त असलेले नगर आणि इंद्र या ऋग्वेदातील देवाचे वर्णन, पुरंदर म्हणजे पुरांचा नाश करणारा असा एक अर्थ लावला जातो. त्यामुळे असा कोण अर्थ लावला होता तर अर्थ सर मार्टिमर व्हिलर यांनी लावला होता. यानुसार असं मानलं जातं की किंवा असं एक अंदाज अनुमान लावला जातो की जे काही बाहेरून आलेले लोक होते, जमाती होते, लढाऊ जमाती, आर्य होते, त्यांनी यांचा नायनाट केला किंवा यांना संपवला, यांचा ऱ्हास केला असं एक मानलं जातं. अजून असं काही फिक्स असं काय याच्याबद्दल पुरावा नाही आहे. त्यानंतर इसवी सनापूर्वी 2000 ते 1900 सुमारास नागरी हडप्पा संस्कृतीची घसरण सुरू झाली. लोकांना स्थलांतर करणे भाग पडले. म्हणजे इतकी घसरण झाली की लोकांना स्थलांतर करावं लागलं. काय कारण होती हे स्थलांतर करण्याची, तर हे सांगण्यात आलं की व्यापाराची घसरण, म्हणजे व्यापार कमी झाला, इन्कम कमी झालं. त्यानंतर हवामानातील बदल, काही हवामानामध्ये बदल घडून आले, आर्थिक समृद्धीची उतरण, आणि ह्या दोन्ही गोष्टींमुळे इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटची खालावली. मेसोपोटियाची आर्थिक संपन्नता कमी होऊ लागली. हे पण एक कारण आहे की मेसोपोटियामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला, तिथलची आर्थिक संपन्नता कमी होऊ लागली, कारण तेथे युद्धे वाढली आणि जमिनीचे रूपांतर खारवट जमिनीमध्ये होऊ लागले. म्हणजे ड्राय म्हणा साल्टी लँड झाल्यामुळे त्याचं उत्पन्न कमी झालं त्या लोकांना. त्यामुळे आपला इम्पोर्ट एक्सपोर्टचा कारभार जो होता तो पण कुठेतरी हलून गेला. त्यातून हडप्पा संस्कृतीमधून निर्यात होणाऱ्या मालाची बाजारपेठ क्षीण होत गेली. ऑब्व्हियसली, कारण तिथं प्रॉब्लेम झाल्यामुळे ते लोक वस्तू विकत घेऊ नाही शकत आणि वस्तू विकत न घेऊ शकल्यामुळे ट्रेड खालावला. त्याचा परिणाम भारतातील हडप्पा संस्कृतीवर झाला. पर्यावरणाचा ऱ्हास हे पण एक कारण सांगण्यात. यामुळे असं सांगण्यात आलेलं आहे की हवामानात घडून आलेले बदल आणि पर्यावरणाचा ऱ्हास. इसवी सनापूर्वी 2000च्या सुमारास हवामान शुष्क होऊन वारंवार दुष्काळ पडू लागला.
हे आता आपल्याला इंडियन लँडमध्ये किंवा इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये दुष्काळ हा प्रकार आपल्याला मेडिवल, एन्शियंट म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक तिन्ही काळामध्ये हा प्रॉब्लेम पाहायला भेटतो. सरस्वतीच्या खोऱ्यात प्रचंड मोठा भूकंप झाला. हे पण एक कारण त्यामध्ये देण्यात आलेलं आहे. मोठा भूकंप झाला. त्या भूकंपामुळे काय झालं ऍक्च्युली बघा, सरस्वतीचे पात्र उंचावल्यामुळे काय झालं तर सतलज आणि यमुना जे प्रमुख उपनद्या होत्या या पात्रांची दिशा बदलली आणि यांचा दिशा बदलल्यामुळे त्या सरस्वतीमध्ये येणारं जे पाणी होतं त्या पाण्याचा प्रवाह सगळा पूर्णपणे फिरून गेला. त्यामुळे ह्या नद्या कोरड्या पडल्या. उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक जेथे नव्याने बसले तेथे छोट्या गाववासीच्या स्वरूपाच्या नवीन संस्कृती उदयाला आल्या. मग हे जे काही उत्तर हडप्पा संस्कृतीचा जो कार्यकाळ होता, लोक स्थलांतर करू लागले. मग ते कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जाऊन लहान लहान भागामध्ये बसू लागले. मग ते कुठे गेले तर राजस्थान, गुजरात, माळवा आणि महाराष्ट्र ह्या भागामध्ये आले. आता आपण महाराष्ट्रापर्यंत पोहोचलो. महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्यासाठी आपला तिथपासूनचा प्रवास हा पाहणे गरजेचा होता, जे आपण आता महाराष्ट्रापर्यंत आलो. या संस्कृतीतला आपण ताम्रपाषाण युगीन संस्कृती असे म्हणतो. म्हणजे हा पोस्ट हडप्पा म्हणजे उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. लाईक, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला काही इश्यू असतील, काही प्रॉब्लेम असेल, अजून काही वेगळं समजून घ्यायचं असेल, अजून काही नवीन माहिती हवी असेल, तुम्ही कमेंट करणार नाही तर मला समजेल कसे की तुम्हाला काय हवे. आपल्या चॅनलमार्फत आपण प्रयत्न करतोय की जितकं फ्री कंटेंट देता येईल तितकं फ्री कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचावं. 2025 पासूनची जी नवीन डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होणार आहे त्या डिस्क्रिप्टिव्हच्या अनुषंगाने आपण हे सगळं कंटेंट बनवत आहेत. त्यामुळे तुमचे कमेंट, तुमचे लाईक, तुमची शेअरिंग आम्हाला व्हिडिओज बनवण्यामध्ये प्रोत्साहन देते, उत्स्फूर्तता देते. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मला समजून द्या की तुम्हाला व्हिडिओज आवडतायत, नाही आवडतायत. आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ही सिरीज अशीच बघत राहा. राज्यसेवाचे मेन्सचे ही सिरीज आहे. GS1 आपण कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर इतर व्हिडिओज येतीलच. त्यामुळं स्टे ट्यून. हॅव अ नाईस डे.